नमस्कार, मी प्राची साळुंखे. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं स्वागत. शनिवारी सायंकाळी नागालँडच्या मोन जिल्ह्याच्या ओटिंग गावात ती भीषण घटना घडली. बंडखोरांसाठी सापळा लावून बसलेल्या सुरक्षा दलाच्या गोळीबारात कोळसा खाणीत काम करणाऱ्या मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर गावकरी आणि सुरक्षा दलाच्या पथकात झालेल्या संघर्षात 7 जणांचा मृत्यू ओढावला. या घटनेमुळे नागालँडमध्ये वातावरण तणावपूर्ण बनलंय. ही घटना नेमकी कशी घडली, सुरक्षा दलाची कुठं चूक झाली, अशा प्रकारचे ऑपरेशन करताना सुरक्षा दलासमोर कोणती आव्हानं असतात, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत नागालँड, गोळीबार आणि वास्तव या शोमध्ये. नागालँडमधील बंदी असलेल्या नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड या संघटनेचे काही बंडखोर शनिवारी ओटिंग गावात येणार असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने त्या परिसरात सापळा लावला होता. मात्र गैरसमजुतीतून केलेल्या गोळीबारात कोळसा खाणीत काम करणारे मजूर ठार झाले. पाहुयात ओटिंग गावात नेमकं काय घडलं. गेल्या 2 दिवसांपासून नागालँडमधल्या नागरिकांमध्ये असंतोष धुमसताना बघायला मिळतोय. सुरक्षा दलाच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना न्याय मिळावा या मागणीसाठी लोक रस्त्यावर उतरलेत. शनिवारी नागालँडच्या मोन जिल्ह्याच्या ओटिंग गावात ती भीषण घटना घडली. NSCNK अर्थात नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड या संघटनेचे काही उग्रवादी ओटिंग गावात येणार असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती आणि त्यानुसार सुरक्षा दलाने ओटिंग गावच्या परिसरात सापळा लावला. सुरक्षा दलाने त्यासाठी एक खास ऑपरेशनही आखलं होतं. त्याच दरम्यान शनिवारी संध्याकाळी कोळसा खाणीतले काही मजूर काम संपवून आपल्या घराकडे निघाले. ते मजूर एका पिकअप व्हॅन मधून जात असताना सुरक्षा दलाच्या पथकाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते वाहन काही थांबलं नाही आणि त्यामुळेच सुरक्षा दलाचा संशय बळावला आणि त्यांनी त्या वाहनावर गोळीबार केला. या गोळीबारात पिकअप व्हॅन मधल्या 7 मजुरांचा मृत्यू झालाय. One of our security men, that is led rifleman Khatnai, who have laid down his life on his duty line in Manipur ambush. He is the proper citizens of this visit area from Nagaland itself. And then when our heart is already broken for him, तो अभी जो हालत है हमारा आदमी पर अटैक हुआ है. The attack on our people from at Oting and Tiru Road by the security forces, that is by the Assam Rifle, that is unacceptable. सुरक्षा दलाने वाहनाची पाहणी केली असता ते मजूर असल्याचं आढळून आलंय. एकीकडे मजूर घरी न परतल्यामुळे ओटिंग मधल्या ग्रामस्थांनी त्या मजुरांचा शोध सुरू केला आणि त्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात मजुरांचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं आणि त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरक्षा दलाला विरोध सुरू केलाय. त्यावेळी झालेल्या संघर्षात एक जवान शहीद झाला तर 7 ग्रामस्थांचा मृत्यू झालाय. ग्रामस्थांनी सुरक्षा दलाच्या वाहनांना आग लावली. त्यामध्ये सुरक्षा दलाची वाहनं जळून खाक झाली. निर्दोष नागरिकों की दुखद मृत्यु के घटनाक्रम पर अत्यधिक दुख सेना द्वारा व्यक्त किया गया है. या घटनेविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत माहिती दिली आहे. गैरसमजुतीमुळे ही गोळीबाराची घटना घडल्याचं शहा यांनी सांगितलं. आवाजाही की सूचना मिली थी. इसके आधार पर सेना के 21 पैरा कमांडो के एक दस्ते ने दिनांक 4/12/2021 की शाम को संदिग्ध क्षेत्र में एम्बुश लगाया था. एम्बुश के दौरान एक वाहन
अम्बुस के स्थान के समीप पहुंचा, उसे रुकने का इशारा और प्रयास किया गया। रुकने की बजाय वाहन द्वारा उस जगह से तेजी से निकलने का प्रयास किया गया, जिसके उपरांत इस आशंका पर कि वाहन में संदिग्ध विद्रोही जा रहे थे, वाहन पर गोली चलाई गई, जिससे वाहन में सवार 8 व्यक्तियों में से 6 व्यक्तियों की मृत्यु हुई। बाद में ये गलत पहचान का मामला पाया गया। 21 पॅरा कमांडोंच्या पथकाला उग्रवाद्यांच्या हालचालींची खबर मिळाली होती। त्या माहितीवरून सुरक्षा दलाने मोन जिल्ह्याच्या तिरू परिसरात सापळा रचला। सुरक्षा दलाने ज्या वाहनावर गोळीबार केला होता त्या वाहनातून 8 मजूर प्रवास करत होते। सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात 6 जण ठार झाल्याचं अमित शहा यांनी लोकसभेत सांगितलं। स्थानिक ग्रामीणों ने सेना की टुकड़ी को घेर लिया, 2 वाहनों को जला दिया और उन पर हमला किया। इसके परिणाम स्वरूप सुरक्षा बल के एक जवान की मृत्यु हो गई तथा कई अन्य जवान घायल हो गए। अपनी सुरक्षा में तथा भीड़ को तितर-बितर करने के लिए सुरक्षा बलों को गोली चलानी पड़ी, जिससे 7 और नागरिकों की मृत्यु हो गई तथा कुछ अन्य घायल हो गए। स्थानीय प्रशासन और पुलिस ने स्थिति को सामान्य करने के प्रयास किए हैं। अभी स्थिति तनावपूर्ण लेकिन नियंत्रण में बनी हुई है। शनिवारच्या त्या घटनेनंतर नागालँडमध्ये आंदोलनाचा भडका उठालाय। नागालैंड के मोन जिले के ओटिंग बस्ती में जो हादसा हुआ है उसमें 13 लोगों की मौत हो गई है और उसके बाद मोन डिस्ट्रिक्ट में काफ़ी प्रोटेस्ट हुआ है। मैं भी दिखाता हूँ, मैं अभी खड़ा हूँ जहाँ ये घटना हुआ था, ओटिंग बस्ती। मेरा पीछे में जो रोड है वो ओटिंग बस्ती की तरफ जाते हैं और अभी मैं हूँ लापा लांगलम नाम के बस्ती में, वो मोन डिस्ट्रिक्ट के अंदर आते हैं। और यहाँ मैं दिखाता हूँ कि काफ़ी रिएक्शन हुआ है नागालैंड में, मोन डिस्ट्रिक्ट में। सारा यहाँ के लोग वो निकल के आए हैं और वो डिमांड कर रहे हैं, प्रोटेस्ट कर रहे हैं और सरकार को ये डिमांड कर रहे हैं कि जो इनजस्टिस हुआ है उन लोगों के साथ, जिन लोगों को वो गोलियों के बौछार से मार दिया गया है, उन लोगों को जस्टिस मिले। मजुरांना ठार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सगळ्याच नागरिकांकडून केली जातेय। सिस्टर, जो घटना हुआ है तो अब अभी आप लोग क्या चाहते हैं? हम लोग उसके लिए जस्टिस चाहता है, क्योंकि हमारे भैया लोग है वो उसका फॉल्ट कुछ भी नहीं है, इसलिए हम लोग जस्टिस मांगने के लिए यहाँ बैठे हैं। जो लोग इस हादसे में मार दिया गया है तो वो लोग तो वो कोयला खनी में, वो जो खदान है वहाँ पर काम करने वाला लोग था। जी हाँ, वो लोग डेली वेज अर्नर है, इसलिए वो लोग फॉल्ट कुछ भी नहीं है उन लोगों का फॉल्ट। इसलिए पब्लिक था वो वेजेस, डेली वेजेस काम करने वाला था, इसलिए हम लोग बहुत वो लाइफ लॉस करने के लिए हम लोग बहुत वी आर सैडेंड अबाउट द लॉस ऑफ द लाइव्स ऑफ आवर ब्रदर्स, सो वी आर हियर टू बी द सॉलिटरी। थैंक यू। और मैं दिखाना चाहता हूँ कि इस रोड में, ये हाईवे में ऐसे ही काफ़ी जगह पर मैं देखने को मिला है कि लोग अपने आप निकल कर आ रहे हैं, वो प्रोटेस्ट कर रहे हैं। वो जो बैनर वो निकल के हाथ में लेके आ रहे हैं, वहाँ पर लिखा हुआ है वी कंडेम किलिंग ऑफ इनोसेंट पब्लिक एट ओटिंग विलेज। और वो जो आर्म फोर्सेस स्पेशल पावर एक्ट 1958 उसको इमीडिएटली नागालैंड से वो हटाने के लिए डिमांड कर रहे हैं। और ऐसा नज़ारा सारा मोन डिस्ट्रिक्ट या यहाँ के जितना बस्ती है उस बस्तियों में देखने को मिल रहा है। नागालँड सरकारने या गोळीबाराच्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करण्याचा आदेश दिलाय, तर इकडे लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्याची ही घोषणा केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत विशेष। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे।
ओटिंगच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना न्याय मिळावा यासाठी नागालँडमधील नागरिकांनी आंदोलनं केली। उत्तर पूर्व राज्यातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलावीत अशी मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। दरम्यान नागालँड सरकारने परिस्थिती चिघळू नये म्हणून वेळीच खबरदारीच्या उपाययोजना केल्या, त्यामुळे सध्या राज्यात तणावपूर्ण शांतता आहे। सुरक्षा दलाच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या 13 नागरिकांच्या मृतदेहांवर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आलेत। या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय। सुरक्षा दलाच्या गैरसमजुतीमुळे निष्पाप मजुरांना आपला जीव गमवावा लागला। मैं अभी उपस्थित हूँ नागालैंड के मोन जिले के हेडक्वार्टर में, और यहाँ पर जो लोग वो गोलीबारी में मारे गए थे, 17 लोगों के 100 यहाँ पर है, और अंतिम संस्कार से पहले उन लोगों को अंतिम श्रद्धांजलि ज्ञापन किया गया है। यहाँ जो रिचुअल्स है उसके मुताबिक यहाँ पर काफ़ी लोग यहाँ पर आए हैं, और चीफ मिनिस्टर नागालैंड के नेफ्यू डीओजी भी यहाँ पर आके इन जो 14 गांव के लोग थे, बस्ती के लोग थे, उन सबको अंतिम श्रद्धांजलि निवेदन किया। उत्तर पूर्व राज्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष नसून इथल्या नागरिकांवर अनेक दशकांपासून अन्याय होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। शनिवारच्या त्या गोळीबाराच्या घटनेनंतर नागालँड सरकारने सोशल मीडियावर प्रक्षोभक भाषणं, व्हिडिओ आणि फोटो प्रसारित करण्यावर बंदी घातली आहे। तसंच एकाच वेळी मोठ्या प्रमाणात SMS पाठवण्यावर सुद्धा निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोशल मीडियावर अफवा पसरवू नये म्हणून मोन जिल्ह्यातली इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे। सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोन जिल्ह्यातील कोन्याक युनियन कार्यालय आणि आसाम रायफल्स कॅम्पमध्ये स्थानिकांनी तोडफोड केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती रविवारी व्हायरल झाला होता। त्यानंतर राज्य सरकारने मोन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित केली आहे। या गोळीबाराच्या घटनेचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिवेशनात सुद्धा उमटले। नागालैंड में कल जो घटना घटी है सर, ये बड़ा दुखदायक और ये बड़ा शर्मसार एक मुद्दा है सर। नागालैंड में 16 से 17 बेगुनाह लोगों को मौत हुई है। ये दर्दनाक घटना की सदन में चर्चा करने का मौका दिया जाए। नागालैंड में ये लोग शांति करार किया था, ये शांति करार का नतीजा क्या निकला हम सब देख रहे हैं सर। इस चीज के चलते सदन में सर सबसे बड़े मुद्दा आज नागालैंड मुद्दा आना चाहिए। नागालँडचा मोन जिल्हा म्यानमारच्या सीमेलगत आहे। या परिसरात NSCNK या बंडखोर संघटनेचा वावर असून शनिवारी सुरक्षा दलाला युंग ओंग या गटाचे काही हस्तक ओटिंग गावामध्ये येणार असल्याची खबर मिळाली होती आणि त्यानुसारच सुरक्षा दलाने सापळा रचला। मात्र निष्पाप मजूर त्या गोळीबारामध्ये मारले गेले। NSCNK हा जो बंडखोर गट आहे ज्याला सरकारने बॅन केलेला आहे, तो या रस्त्यावरती येणार आहे। तर त्याकरता हे कमांडोज तिथे घात लावून बसले होते। तिकडनं एक गाडी आली, त्या गाडीला थांबण्याचा आदेश देण्यात आला, परंतु ती गाडी थांबली नाही। त्यामुळे संशय बळकट झाला आणि त्यामुळे सैन्याने या गाडीवरती फायरिंग केलं आणि त्यामध्ये 6 नागरिकांचा मृत्यू झाला। त्या घटनेमुळे नागालँडच्या नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पूर्वोत्तर राज्यात लागू करण्यात आलेला AFSPA अर्थात आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट हा रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। या कायद्याच्या आडून सामान्य नागरिकांवरती अन्याय केला जात असल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांकडून केला जातोय। या कायद्यामुळे जनतेच्या अधिकारांवर गदा येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। AFSPA कायदा हा उत्तर पूर्व मधील आसाम, नागालँड, इम्फाळ नगर परिषद क्षेत्र वगळता मणिपूर, अरुणाचल प्रदेशातील चांगलांग, लोंगडिंग आणि तिरप जिल्ह्यांना लागू करण्यात आलाय। खरं तर AFSPA कायदा हा बंडखोरांवर लगाम लावण्यासाठी लागू करण्यात आलाय। या परिसरातील बहुतेक बंडखोर गटांनी शस्त्रसंधी केली आहे। मात्र अद्यापही काही गटांनी शस्त्रसंधी केली नसल्यामुळे सुरक्षा दलाकडून सुरक्षेच्या दृष्टीनं ऑपरेशन राबवलं जातं।
आफस्पा कायद्यामुळे लष्कराला काही स्पेशल अधिकार सुद्धा प्राप्त झाले आहेत. जे आपले सैन्याचे अधिकारी आणि जवान आहे अत्यंत काळजी घेतात, परंतु एखाद्या वेळेला चुकून अशी कारवाई ही होऊ शकते. दुसरं असं असतं की मुद्दाम या घटनांचा फायदा जे बंडखोर किंवा तिथले दहशतवादी आहे ते घेतात. म्हणजे काय नेमकं की एखाद्या गाडीमध्ये जर काही मजूर नागालँडचे परत येत असतील तर त्याच गाडीमध्ये हे जे बंडखोर असतात ते सुद्धा काही लपून येतात. म्हणजे जर घटना काही चुकून काही फायरिंग झालं तर त्याच्यामध्ये सामान्य नागरिक सुद्धा जातील. तर म्हणजे असा कांगावा करता येईल की बघा सैन्याने सामान्य नागरिकांवरती फायर केला. बंडखोरांना लगाम लावण्यासाठी 11 सप्टेंबर 1958 मध्ये केंद्र सरकारने आफस्पा कायदा संमत केला. या कायद्यामुळे लष्कराला विशेषाधिकार प्रदान करण्यात आले. जम्मू काश्मीरमध्ये 1989 साली दहशतवादी कारवाया वाढल्यानंतर केंद्र सरकारने 1990 मध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये हा कायदा लागू केला होता. एखादं क्षेत्र अशांत म्हणून घोषित केल्यानंतर तिथे आफस्पा कायदा लागू करण्यात येतो. हा कायदा लागू करण्यात आल्यानंतर त्या परिसरात सुरक्षा दल पाठवण्यात येतं. आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट म्हणजे असं असतं की या भागामध्ये जर संशय आला तर एखाद्या माणसाला पकडण्याचा अधिकार हा सैन्याला देण्यात आलेला आहे आणि हा अधिकार फक्त अशा भागामध्ये असतो जिथे सुरक्षेला मोठा धक्का असतो. खरं तर उत्तर पूर्व राज्यातील बंडखोरांनी शस्त्रसंधी केली असली तरी NSCNK हा बंडखोर गट या शस्त्रसंधीत सहभागी नसल्यामुळे सुरक्षा दलाकडून खबरदारी घेतली जाते. शनिवारी सुरक्षा दलाच्या पथकाला NSCNK गटाचे बंडखोर ओटिंग परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. नागा बंडखोर आणि केंद्र सरकारमध्ये शस्त्रसंधी झाली असून नागालँडच्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी अनेक वर्षांपासून वाटाघाटी सुरू आहेत. मात्र अद्यापही त्यावर अंतिम सहमती झालेली नाही. आज नागालँडमध्ये बंडखोरी जरी होत नसली किंवा अशा प्रकारची हिंसा जरी फारशी होत नसली तरी या सीमेवरती एक सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे स्मगलिंग किंवा तस्करीचं. इथे प्रचंड प्रमाणामध्ये ड्रग्ज म्हणजे अफूगांच्या चरस हा आणला जातो, खोट्या नोटा आणल्या जातात, काही वेळा शस्त्र सुद्धा आत येऊ शकतात. यामुळे इथले जे लोक आहेत हे अतिशय तंग झालेले आहेत. उत्तर पूर्व राज्यातील बंडखोरी शमवण्यात सरकारला बऱ्याच प्रमाणात यश आलंय. म्हणूनच बहुतेक बंडखोर संघटनांनी सरकारशी शस्त्रसंधी करारही केलाय. मात्र काही बंडखोर आजही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यामुळे काही घातपाताच्या घटना घडतात. हे बंडखोर गट ड्रग्ज तस्करीमध्ये सहभागी असल्याचं संरक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ओटिंगमधील गोळीबाराच्या घटनेची आता कोर्ट ऑफ इन्क्वायरी होणार आहे. त्या चौकशीनंतर या घटनेतील सत्य समोर येईल. मात्र आगामी काळात ऑपरेशन करताना सुरक्षा दलाला अधिक काळजी घ्यावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. कडून